नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे ते म्हणजे जे काय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती मंत्रालयामध्ये आणि यामध्ये विशेष निर्णय घेण्यात आला आहे। जवळपास 38 GR आज पास करण्यात आले आहे। त्यामध्ये महत्त्वाचा GR आहे तो म्हणजे विशेष शिक्षक पदनिर्मिती करण्यात आली आहे। मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे। विशेष म्हणजे जे काही प्राथमिक शिक्षण विभाग आहे तर यामध्ये विशेष शिक्षक पदनिर्मिती 4860 या पदांची निर्मिती करण्यात आली आहे। काय ही बातमी सविस्तर पाहूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर बातमी। मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये आता आज नवीन जे काही अपडेट आली आहे त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली मंत्रालयामध्ये। यामध्ये विशेष निर्णय घेण्यात आले। जवळपास 38 GRवर आज संमती दर्शवण्यात आली, पास करण्यात आले। GR लवकरच उद्या किंवा परवा दिवशी हे प्रिंट आउट होतील GR। मित्रांनो, तर यामध्ये जे काही विशेष शिक्षक पदनिर्मिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत विशेष शिक्षक पदनिर्मितीचा GR पास करण्यात आला। यामध्ये जवळपास 4860 पदे यामध्ये मंजूर करण्यात आली आहेत। तर मित्रांनो, जे काही विशेष शिक्षक पद आहे तर यामध्ये विविध संकल्पना आहेत। त्याचप्रमाणे जे काही मित्रांनो अजून कुठल्या समजा कोणत्या घटकासाठी किंवा कोणत्या असं पूर्ण विश्लेषण आम्ही यामध्ये दिलेलं नाही। जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण यामध्ये माहिती नाही। पण जोपर्यंत मित्रांनो यामध्ये विशेष जे काही संकल्पना आहेत किंवा विशेष गरजा असणारी बालके आहेत तर यांच्यासाठी ही पदभरती असणार आहे अशी एक शक्यता आहे। प्राथमिक विभागात जे काही मुलं असतात, काही विशेष गरजा असतात, तर अशा सर्व या बालकांसाठी यामध्ये ही पदे असण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची आपल्यासाठी शिक्षक भरतीसाठी गुड न्यूज म्हणावं लागेल, कारण जी शिक्षक भरती रखडलेली आहे, संथ गतीने चालली आहे, तर यामध्ये आता इथून पुढे कंत्राटी शिक्षक भरतीच पूर्ण होते की काय अशी शक्यता असताना आता ही नवीन ॲड येणार आहे 4860 पदांची, जे आपल्याला जे बेरोजगार अभिधारक आहेत तर यांच्यासाठी ही महत्त्वाची असणार आहे। मंडळाच्या बैठकीमध्ये विशेष शिक्षक पदभरतीवर एकमत सहमत झाली आहे। तर 4860 ही पदे मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, यामध्ये अजून कुठलीही संस्था ते अजून काही जाहिरात पूर्ण डिक्लेअर नाही। जोपर्यंत GR पास आपल्याला प्रिंट होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही। पण मित्रांनो, ही विशेष गरजा असणारी बालकी आहे तर त्यांच्यासाठी नक्कीच असणार आहे। लवकरच याबाबत जाहिरात येईल, यामध्ये संस्था लिस्ट येईल, कोणत्या संस्थेत पदे भरायचे आहेत, कोणती, त्याचप्रमाणे त्यांची पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा, हे संपूर्ण हे येणाऱ्या GRमध्ये 1-2 दिवसात GR जो आपलं प्रिंट होईल त्यामध्ये संपूर्ण असणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्या संस्थेमध्ये ही पदे रिक्त आहेत, कुठे भरायचे आहेत त्याबाबत सविस्तर माहिती असणार आहे। त्याचप्रमाणे त्यांचं वेतन श्रेणी, त्यांची पात्रता, त्याचप्रमाणे या शिक्षक भरतीसाठी कोणते निकष आहेत ते सर्व या गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत। पण सध्याचे जे काही आज ही बातमी होती, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 38 GR पास केले। यामध्ये जे काही कोतवाल असेल, अंगणवाडी सेविका असेल, या संपूर्ण या घटकांसाठी सुद्धा न्याय देण्यात आला आहे। कुठेतरी त्यांची मानधन वाढ करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाचा सुद्धा GRमध्ये या पदांची यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे। लवकरच आपल्याला ही संपूर्ण माहिती कळणार आहे। कंत्राटी भरतीकडे वाटचाल सुरू होती, पण आता ही नक्कीच राज्य शासनाच्या जिल्हा निवड समिती किंवा जी काही सरळ सेवा भरती मार्गे ही सुद्धा पदे भरली जाणार आहेत। त्यामुळे आता यावरती कंत्राटीची टांगती तलवार असणार नाही, ही महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण कंत्राटीकरण होतं की काय अशी शक्यता वाटत असताना ही लवकर आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे। आचारसंहितेच्या पूर्वी ही जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।